आम्ही तिन्ही मतदारसंघाचा प्रचार सिंधुदुर्गातल्या अतिशय चांगल्या प्रकारे केला आहे आणि लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे। या तिन्ही जागा जिल्ह्यातल्या आम्ही विजयी तिन्ही जागावर होणार, तिन्ही आमचे उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती आज आहे। तुम्ही माणगाव खोऱ्याची उपस्थिती आपण पाहिली, सगळ्या आमच्या सभा पाहिल्यात, त्या लोकांचा प्रतिसाद चांगला आहे। इथले व्यापारी म्हणा, सगळ्या क्षेत्रातल्या लोकांचा पाठिंबा आहे आम्हाला। भजनी बुवा सकट मंडळ सगळं हे एक झालं। महाराष्ट्रात आज मी सगळी माहिती जेव्हा आम्ही घेतो तेव्हा महाराष्ट्रात आमच्या महायुतीच्या 161 जागा येतील, 161 हा आमचा अंदाज आहे आणि त्यामुळे सत्ता परत महायुतीची येणार हे निर्विवाद आहे। विक्रोळीतील महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत सुनील राऊत यांच्या प्रचार सभेत संजय राऊत यांनी एक टीका केली की 23 तारीखला आपण सगळ्यांची खाट घालणार आहे, कारण तुमच्यासाठी आणि आमची खाट तुमच्यासाठी। आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत अशी त्यांनी संजय राऊत यांनी टीका केली। मला त्याच्या भाषेवर बोलायचं नाही आणि तो जी भाषा बोलला महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर म्हणजे मीडियातून ती भाषा कोणी बोलू नये, लोकप्रतिनिधी असो का पत्रकार असो। मी त्या शब्दाचा उल्लेख करत नाही। ती जागा तिचा भाऊ लढतो आहे, आता रिझल्ट दिसेल ना 23 तारीखला, तुझा पराक्रम काय तो कळेल ना। आणि मग महाराष्ट्राच्या एकूण जो रिझल्ट येईल आणि शिवसेना 25च्या आतच येते, उद्धव ठाकरे शिवसेना, त्यामुळे तुझं कर्तृत्व तिथे दिसेल ना। त्या कोणी काय घेतलं डॅश 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 ते दिसेल। दादा, नेहमी उद्धव ठाकरे त्यांना सोडून गेलेल्या आमदारांना गद्दार म्हणतात। काल राज ठाकरेंनी असं म्हटलंय की त्यांना सोडून गेलेले आमदार गद्दार नाहीत तर उद्धव ठाकरेच गद्दार आहेत। आपल्या राज ठाकरेंच्या म्हणण्याला माझा पाठिंबा आहे। दादा, या मतदारसंघातील विद्यमान आमदारांना 3 सभा घेण्याची पाळी आली। मालवणमध्ये उद्धव ठाकरे, काल आदित्य ठाकरे आणि कुडाळमध्ये असे 3 सभा। पण मला काय घेऊ दे ना त्यांना, आमचा काय संबंध आहे। तू म्हण ना वातावरण भयभीत आहे त्यांच्या गोटात, ते तुम्ही कुठे ते म्हणत नाही ना, प्रिंट मीडियाला येत। आज सांग अवस्था काय आहे त्यांची, उमेदवाराची परिस्थिती काय, कुठल्या डॉक्टरकडे जातात, जरा पहा ना। दादा, विरोधकांकडून पाकिटांचं वाटप केलं जातं अशा पद्धतीने चर्चा आहे, काय सांगाल? हो, काय सांगाल? आता जेव्हा वैचारिक किंवा विकास कामं वर मतं मिळत नाहीत तेव्हा आडमार्ग हे लोक स्वीकारत आहेत। काही ठिकाणी पाकिटं लोक परत पाठवतात किंवा विभागातच लोक घेत नाही आहेत, उघडे पडत आहेत। आता त्यामध्ये काही लोकांना मारी पडणार आहे वाटत का, आता हे आजच्या रात्री जास्त आहे, आज आणि उद्या रात्री आहे आणि म्हणून आम्ही रात्री पेट्रोलिंग करायचं ठरवलं। बाह्य बातम्या पाहिजे तर रात्री असेल, म्हणजे मोटरसायकलची सेकंड सीट तुम्हाला देतो। राहुल गांधी यांनी टीका करताना सावरकरांना येडपट असं म्हटलं आणि महाराजांची प्रतिमा हातात घ्यायला राहुल गांधी यांना लाज वाटत आहे असं टीका केली। कोणी? राज ठाकरे। मग फॅक्ट आहे का तो जो राज बोलतोय राहुल असं बोलला, ही खरी बातमी आहे का राज म्हणतो म्हणून आपण रिपीट त्याच्यावर कॉमेंट्स करायच्या नाही, असं नाही। मी तपासून पाहिजे बोलेन। काल आदित्य ठाकरे माणगावात आलेले, त्यावेळी त्यांनी काँग्रेसचं गुणगान घालून काल बाळासाहेबांची हे असताना त्यांनी काँग्रेसचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं। मूर्ख आहे, बालिश आहे, काय करा। ज्या बाळासाहेबांनी सांगितलं एक वेळेला मी शिवसेना बंद करेन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही ना, सपोर्ट घेणं, हे बाळ विसरता तो। काय माहिती आहे बालिश काय बोलतो तो, क्रियापद वापरतो का वाक्यामध्ये, आणि तुम्ही काय त्याची